गोल्ड मेडल जिंकल्यावरच का आपल्या ॲथलीट्सला अप्रिसिएशन मिळायला हवं? का हिस्ट्री क्रिएट केल्यानंतर सुद्धा त्यांना एक दिवस असा प्रश्न विचारायला लागतो की तुम्ही आम्हाला बघता तरी का? आणि हा प्रश्न आता फक्त सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्याबद्दल राहिलेला नाहीये, तर तो आपल्या स्पोर्ट्स कल्चरवर मोठा प्रश्न उभा करतोय. कारण आज इंडियन बॅडमिंटन मध्ये जे तुफान सुरू आहे ते फक्त एका स्टेटमेंटमुळे. सात्विक चिरागने ओपनली सांगितलं की इंडियन बॅडमिंटनला तितकं अप्रिसिएशन मिळत नाही जितकं मिळायला हवं. आता हे एक साधे इमोशन होते, पण या एका स्टेटमेंटने सोशल मीडियावर डिबेट, क्रिटिसिझम, सपोर्ट आणि एक मोठं डिस्कशन सुरू केलं. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे थायलंड ओपन मध्ये क्वार्टर फायनलला पोहोचल्यानंतर टॉप सीड्स म्हणून उभे असताना त्यांची बॉडी लँग्वेज कम्प्लिटली वेगळी होती. टेन्शन कमी होते, आनंद जास्त होता. सात्विक म्हणाला की निगेटिव्ह कमेंट्स होत्या, पण मला वाटतं 90% रिॲक्शन्स पॉझिटिव्ह होत्या आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. बघा ना, ते क्रिटिसिझमवर फोकस करत नाहीये, ते फोकस करत आहेत एका गोष्टीवर की लोक फायनली बॅडमिंटन बद्दल बोलायला लागले आहेत. आणि खरंच हाच तर मुद्दा होता. खूप लोकांना असं वाटलं की सात्विक चिरागला ग्रँड वेलकम पाहिजे होतं, अवॉर्ड्स पाहिजे होते, स्पेशल सेलिब्रेशन पाहिजे होतं. पण खरी गोष्ट ती नव्हती. सात्विकने खूप सोप्या शब्दामध्ये सांगितलं की सेलिब्रेशन पेक्षा मला या गोष्टीचा जास्त खंत होता की लोक बॅडमिंटन बघत नाहीत. आणि ही लाईन खरंच खूप पॉवरफुल आहे. कारण हे मेडल बद्दल नव्हतं, ही विजिबिलिटी बद्दल होतं, अटेन्शन बद्दल आहे. ही काळजी एका अशा स्पोर्ट बद्दल आहे जो सतत इंडियाला प्राऊड फील करून देतो. पण ऑलिम्पिक मेडल शिवाय त्याला हवं तसं स्पॉटलाइट मिळतच नाही. आणि हीच गोष्ट या जनरेशनला खूप खटकते. आपल्याला लक्षात ठेवायला हवं की हे फक्त एक ऑर्डिनरी डबल्स पेअर नाही, हे ते लोक आहेत ज्यांनी इंडियन बॅडमिंटनला एक नवीन आयडेंटिटी दिली. 2022चा थॉमस कप, इंडियाचा हिस्टॉरिक गोल्ड, एक असा टायटल जो कधीच इंडिया जिंकेल असं कोणाच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं. पण चिराग म्हणतो त्याचं सेलिब्रेशन एक्सपेक्टेड होतं तितकं मोठं झालं नाही. त्यांना सेलिब्रेशन न झाल्याचं दुःख नव्हतं, दुःख या गोष्टीचं होतं की इतका मोठा अचीवमेंट झाल्यानंतर सुद्धा त्यांचा आवाज देशभर पोहोचला नाही. सात्विक चिरागचा सगळ्यात वेगळा पॉइंट म्हणजे त्यांची टीम इव्हेंट्सवरची लव्ह स्टोरी. बॅडमिंटन म्हणजे युजली इंडिव्हिज्युअल स्पोर्ट. तुम्ही एकटंच ट्रेन करता, एकटंच हारता आणि एकटंच जिंकता. पण 2022च्या थॉमस कपने सगळं बदलून टाकलं. इंडियन मेन्स बॅडमिंटन टीम एक फॅमिली बनली. तिथे मेडलपेक्षा बॉन्डिंग मोठी होती, ड्रेसिंग रूम मध्ये एनर्जी मोठी होती, एकमेकांसाठी फाईट करायची फिलिंग मोठी होती. चिराग म्हणतो टीम इव्हेंट्स मध्ये जे इमोशन्स असतात ना, ते बॅडमिंटन मध्ये काही वेगळेच असतात. आणि म्हणूनच थॉमस कप 2026 मध्ये ब्रॉन्झ नंतर मिळालेला थंड रिस्पॉन्स त्यांना खूप पर्सनल वाटला. त्यांना असं वाटलं की आपल्या देशाला हे समजत नाहीये की ही मोमेंट्स किती स्पेशल आहेत. आणि कदाचित हीच खंत 4 वर्षापासून त्यांच्या मनात होती. 2022चा थॉमस कप गोल्ड एक हिस्टॉरिक मोमेंट, पण त्यांना वाटलं की त्याचा हवा तसं सेलिब्रेशन झालं नाही. त्यावेळी ते शांत राहिले. पण काही खंत अशी असते जी वेळेसोबत कमी होत नाही, उलट एक दिवस बाहेर पडते. पण या सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी फक्त नाराजी व्यक्त केली नाही, तर एक मोठे डिस्कशन सुरू केले. आज सोशल मीडियावर बॅडमिंटन बद्दल बोललं जात आहे, लोक डिबेट करत आहेत, आपली मतं मांडत आहेत आणि फॅन्स त्यांच्या सपोर्ट मध्ये उभे आहेत. म्हणजे कुठेतरी त्यांच्या बोलण्याचा उद्देश सक्सेसफुल झाला म्हणायला हवं. कारण त्यांना फक्त अप्रिसिएशन पाहिजे नव्हतं, त्यांना हवं होतं की लोकांनी बॅडमिंटनकडे लक्ष द्यावं, लोकांनी मॅच बघावी, स्ट्रीमिंगवर, टीव्हीवर, क्लिप्समध्ये, रील्समध्ये, कुठेही पण बघावी. कारण एका ॲथलीटसाठी काही वेळा मेडलपेक्षा मोठी गोष्ट असते की माझा देश मला बघतोय. आता 2026 साठी त्यांची डिरेक्शन क्लिअर आहे. फिटनेसवर फोकस, कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आणि मोठ्या टुर्नामेंट्समध्ये इम्पॅक्ट क्रिएट करायचा. आता त्यांच्या पुढचा मोठा टार्गेट असणार आहे एशियन गेम्स. लास्ट टाइम इंडिया सिल्वरवर थांबली होती, पण यावेळी नजर गोल्डवर आहे. कदाचित हा गोल्ड त्यांना फक्त मेडल देणार नाही, तर एक समाधान देईल. समाधान त्या जुन्या खंतेचं, समाधान अंडर अप्रिसिएशनचं आणि समाधान त्या फिलिंगचं की आपल्याला हवं तसं पाहिलं जात नाही. आणि या सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की त्यांना हे सगळं एक्सप्लेन करायची वेळच का यावी? आपल्या चॅम्पियन्सना आपल्या सपोर्टची आठवण करून द्यावी लागते, हेच कुठेतरी विचार करायला लावणारी गोष्ट आहे. कारण सपोर्ट म्हणजे फक्त मेडल जिंकल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट टाकणे नाही. खरा सपोर्ट म्हणजे क्वालिफायर्स पासून मॅच बघणे, ॲथलीटची जर्नी समजून घेणे आणि हेडलाईन बनायच्या आधीच त्यांच्या पाठीशी उभं राहणे. इंडियन स्पोर्ट आता हळूहळू बदलतोय. क्रिकेट अजूनही किंग आहे आणि राहील,
पण त्याचा अर्थ असा नक्कीच नाही की इतर स्पोर्ट्समध्ये चॅम्पियन सतत अटेन्शनसाठी स्ट्रगल करत राहतील. सात्विक आणि चिरागने फक्त मेडल जिंकले नाही, त्यांनी आपल्या समोर एक खरी गोष्ट आणली आहे की इंडिया वर्ल्ड क्लास ऍथलीट्स तयार करते, पण त्यांना वर्ल्ड क्लास सपोर्ट देण्यासाठी आपण अजून पण थोडे मागे आहोत. आणि कदाचित हीच सगळ्यात मोठी विक्ट्री आहे. ना क्वार्टर फायनल्स, ना ब्रॉन्झ, ना गोल्ड. खरी विक्ट्री म्हणजे लोक बॅडमिंटन बद्दल बोलायला लागले. आणि जर हा सात्विक चिरागचा मिशन होता तर कदाचित ते आज पण जिंकले आहेत. पुढच्या वेळी सात्विक चिराग इंडियासाठी कोर्टवर उतरेल तेव्हा आपण फक्त मेडल बघणार का, की यावेळी खरंच त्यांना बघायला सुरुवात करणार? पण खरा प्रश्न अजूनही तोच आहे. पुढच्या वेळी सात्विक आणि चिराग कोर्टवर उतरतील तेव्हा आपण फक्त रिझल्ट चेक करणार, की यावेळी खरंच त्यांच्या जर्नीचा एक हिस्सा बनणार? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.